विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची धडक कारवाई. निफाडमध्ये एमडी तस्करी उघड. सुमारे 701 ग्रॅम मेफेड्रॉन अंमली पदार्थांसह 50,15,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची व विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची मोठी धडक कारवाई करण्यात आली. निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात तब्बल 701 ग्रॅम एमडी अर्थात मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 50,15,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जिल्ह्यात वाढत असलेली अंमली पदार्थांची अवैध तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून सातत्यानं कडक कारवाई सुरू आहे. या अनुषंगानं 20 जानेवारी 2026 रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर परिसरात काही संशयित व्यक्ती एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ छापा कारवाईचे आदेश देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर विशेष पथकाच्या मदतीनं विंचूर एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला. फॉरेन्सिक टीम, पंच आणि फोटोग्राफरच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. याकूब खालिद मोमीन वय 46 राहणार इस्लामपुरा विंचूर, संदेश अंबादास फापाळे वय 35 राहणार मरळगोई खुर्द तालुका निफाड या दोघांना ताब्यात घेण्यात आलाय. याकूब मोमीन याच्या स्कूटीमध्ये विक्रीसाठी ठेवलेला 315 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ आढळून आलाय. चौकशीत त्यांनी हा माल संदेश फापाळेकडून घेतल्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपी क्रमांक 1 च्या घराची झडती घेतली. आणखी 380 ग्रॅम एमडी पावडर सापडली. असं एकूण 701 ग्रॅम एमडी पावडर, किंमत सुमारे 49,10,000 रुपये, टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी, मोबाईल फोन असा एकूण 50,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 14/2026 आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही यशस्वी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पथकांनी धडक कारवाई केली. अंमली पदार्थाविरोधातील लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट पंकज अहिरे, नाशिक, नंदुरबार.